हजर राहायचं आहे। तर या सामन्याचा सामनावीर तर राज इंगळे आपण या सामन्याचा सामनावीर ठरला। मी विनंती करतोय चेतन एंटरप्राइजेसचे सर्वा खऱ्या अर्थानं नरेशजी भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सामनावीरची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। खऱ्या अर्थानं राज इंगळे पहा अष्टपैलू खेळाडू, अप्रतिम गोलंदाजी केली, चांगला खेळ केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपला संघ विजयी झाला आणि या सामन्याचा सामना ठरलाय। राज इंगळे सन्मान्य चेतन एंटरप्राइजेसचे सर्वा नरेशजी भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सामनावीरची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आमच्या समवेत जोडले जातील नवी मुंबईचा एक गोड आवाज, ताऱ्या गावाचा एक गोड आवाज रोशन पाटील सरांकडे आपण बोलणार आहोत। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण करूया। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आई गावदेवी उसराई चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्व खरं प्रेक्षकांचं स्वागत आणि पहिल्या फेरीमधला आता हा अंतिम सामना आहे। जय दुर्गा खरं आपण पाहता रोंजन विपक्ष मानसी स्पोर्ट्स डेरवली या दोन टीमच्या दरम्यान आता ही लढत काही दिवसापूर्वी आपण पाहिली। खरं मानसी स्पोर्ट्स डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर लीग DPLचा धमाका DPL धमाका आपण पाहिला आणि त्या स्पर्धेचे आयोजक होते अतुल भोईर आणि त्याचबरोबर आपण पाहता आमचे खरं सर्व मानसी स्पोर्ट डेरवली टीमला आपण पाहिलं आणि जय दुर्गा रोंजन बी टीमचे स्पॉन्सर सोपानजी पाटील आणि कृष्णा पाटील यांचंही मनपूर्वक स्वागत। त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ सोपान पाटील कृष्णा पाटील यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेनिमित्ताने मागचा सामना आपण पाहिला, शिवकर संघ जरी पराभूत झाला असला तरी त्यांच्या संघर्षामध्ये दम होता। अशी लढत आपण पाहिली वडगर आणि शिवकर मागच्या मॅचमध्ये अंतिम शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला आणि जे प्रेडिक्शन केलं होतं कधी कधी लो स्कोरिंग सामने हे ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने हाय व्होल्टेज होतात, तसंच काहीतरी सामना आपण पाहिला आणि शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेला। तर समोर प्रतीक पाटील हा खेळाडू स्टार्टिंग एंडला असेल, त्यांच्या बरोबरीने नॉन स्टार्टिंग एंडला असतील फलंदाज प्रतीक स्टार्टिंग एंडला आहेत आणि नॉन स्टार्टिंग एंडला असतील विक्रम पाटील। A1 जोडी रोंजन बी संघाची मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर पहिल्या षटकासाठी आकाश भोईर हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहता पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पॉवर प्ले ऑन आणि पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलाय आकाश भोईर। पहिला बॉल इनसाइड आउट, क्या बात है, एक्स्ट्रा कव्हरला हा क्लास आहे त्या ठिकाणी पाहताय प्रतीकचा उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहिला कॉपी बुक स्टाईल फटका, बॉल एका टप्प्याने गेला बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार, वेलकम बाउंड्री 4। या डीजेचे प्रोप्रायटर नितीन त्यांनी कमावलेली खरं ही संपत्ती आणि प्रेम जनसामान्यामध्ये एक वेगळा चर्चा त्यांचा बोलबाला राहिला। धोंदरे गावचे आमचे उत्कृष्ट डीजे ऑपरेटर त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन, त्यांचे मनपूर्वक स्वागत। बॅकफुटला आले, पुन्हा एकदा कट केला बॉलला, टायमिंग प्रॉपर आणि बॉल गॅपमध्ये ढकललाय, पाठलाग केला बॉलचा शेवटच्या क्षणापर्यंत, किमान 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या। चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहिली, फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून 2 धावा आल्या, बॅकवर्ड पॉईंटला बॉल गेला होता आणि सर्व खेळाडू त्याकरता क्षेत्ररक्षणाला मोटिवेट करत असताना कारण फिल्डिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल। कारण क्रिकेटमध्ये बॉलिंग बॅटिंग जितकं महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे त्याहीपेक्षा फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्त्वाचं आहे। ज्या चुका खरं तर झेल पकडताना जांभिवली संघाने केल्या त्या चुकांमुळे जांभिवली संघाला बोर्ले संघाच्या अगेन्स्ट पराभूत व्हावं लागलं आणि तिथे बोर्ले संघाने मात्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, धावांचा पाठलाग केला, 52 धावा चेस केल्या आणि याही वेळा आपण पाहिलं 51चं टार्गेट आय थिंक होतं आणि आतापर्यंत सर्वोत्कृष्ट धावसंख्या वैयक्तिक सांघिक इनिंग जर आपण पाहिली
वाजे संघाच्या नावावरती आहे 67 आणि या स्पर्धेचा आजच्या रात्रीमधला नियम आहे ज्या सर्वाच्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला मात्र खरं तर आपण दुसऱ्या फेरीमध्ये बाय देणार आहोत. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या दोन्ही टीम. तर अंतिम सामना पहिल्या फेरीमधला 5वा सामना. याही वेळा उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून अप्पिश कव्हर ड्राईव्ह. बॉल मागे चालला आणि इथे मात्र प्रयत्न चांगले राहिलेत आणि डीपमध्ये मात्र चेंडूला फीड केलाय. दरम्यान आणखीन 2 धावा ऍड होतील बॅटिंग करत असताना जय दुर्गा रोंजन बी टीमच्या धाव फलकामध्ये. धावा आपण जर पहिल्या धाव फलकावरती आहेत बिनबाद 9 धावा. सन्मान्य विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजयजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि आज त्यांची उपस्थिती खूप बिझी शेड्यूल चालू आहे आणि या बिझी शेड्यूलमध्ये आज वेळात वेळ काढून ते मात्र इथे उपस्थित झालेत. त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. बॉल मागे चाललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी पोहोचतील चेंडूपर्यंत. आमिर त्या ठिकाणी आहेत सुद्धा आणि थ्रो चांगला होता. दरम्यान आणखीन दुहेरी अंक पूर्ण होईल आणि 2 धावा आपण येताना पाहिल्या. श्वान अनेक वेळा आपण पाहिले तर मैदानामध्ये पण तो मागच्या सामन्यामध्ये उंदीर देखील आला होता आणि कॅमेऱ्यामध्ये तेही का आपण कॅप्चर केला. आधी विकेटवरून तो चाललाच प्रवास करत होता. एवढ्या गर्दीमध्ये आपण पाहिला खरं तर उंदराला त्या मैदानाच्या आतमध्ये सैराभैरव तोही फिरत होता. आणि आता श्वान मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं ते चित्र. यावेळेला ऑन साईडला बिगिट करताना फटका फसला. बॉल उंच गेलाय. शंकर डाऊन दी बॉल सुटला झेल. जीवनदान खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि इथे आपण पाहत आहे आणखीन 2 धावा. झेलही सुटला आणि 2 धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी रोंजन टीमला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती लागताना आपण पाहत आहे तब्बल बिनबाद 13. पण जर पाहिली तर या स्पर्धेमध्ये चीफ गेस्ट प्रमुख मान्यवर सेलिब्रिटी मराठी सेलिब्रिटी तर मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी प्रार्थनाजी बेहेरे आणि त्यांच्याच बरोबरने मृण्मयी देशपांडे यांची उपस्थिती आपण प्रामुख्याने पाहिली आणि मोठ्या संख्येने हा व्यासपीठ आपण पाहिला गजबजला होता महिलांच्या उपस्थितीमध्ये. जागतिक महिला दिन आपण या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने आयोजकांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मुकेशजी भगत, हेमंतजी भगत, नितीनजी भगत आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला हा मोठा इव्हेंट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि खरं तर आम्ही मगाशी देखील उल्लेख केला रायगड ठाणे जिल्ह्यातील A1 क्वालिटीचं आयोजन. त्याला स्पीडअप करायचं प्लीज. वॉर्मअप कमी कारण आज उशीर जास्त झाला आणि अंतिम सामना आहे. बरोबर 1 वाजून 20 मिनिटं झालेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे त्या ठिकाणी पाहू शकाल अमय हातमोडे हा खेळाडू. अमय यॉर्कर लेनचा बॉल टाकला. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. खतर DPL डेरोली प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू उद्या असेल आणि त्याने खरं चांगली कामगिरी केली. तो अमय यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये या अमन हा खरं तर खेळाडू या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पण येताना पाहत आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाला. मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. अतुल भोईर या ठिकाणी आपल्या टीमला लीड करत असं आपण त्यांना पाहू शकाल. अगदी शॉर्ट टर्नला आहेत त्या ठिकाणी उभे अनुभवी खेळाडू आणि त्यांच्याबरोबरने राहुल भाई त्यांनाही आपण पाहू शकाल. यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्सा कव्हरला हा बॉल चालला. वाईडिश लॉंग ऑफला पाठलाग केला बॉलचा. लॉंग चेस करत मात्र बॉलला थांबवलं. गुड फिल्डिंग जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहिले आमिर भुईर यांच्या माध्यमातून. किमान 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. असं म्हणतात का तर पाण्यामध्ये बुडणाऱ्याला काठीचा आधार आणि गोलंदाजाला फिल्डरचा आधार आणि इथे मात्र चांगलं योगदान त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे P2 आपण पाहताय आणि अमन हातमोडे हा खरं तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असताना. सेकंड ओव्हरमध्ये टोटल धावसंख्या आपण जर पहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 16 धावा बिनबाद 16. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत आपण पाहिली. शॉर्ट ऑफ लेन बॉल टॉस केला बॉलला. बाउन्सरचा योग्य वापर आणि इथे मात्र आपण पाहिला उसारलीच्या या मातीचा सुगंध अगदी नाकासमोरून देऊन गेला विक्रमच्या अगेन्स्ट आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक अमनच्या माध्यमातून. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे पण जसजशा मोठ्या स्पर्धा खेळेल
तसतसा तो मॅच्युअर होईल आणि त्याच्या माध्यमातून आणखीन दमदार कामगिरी होईल. टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा पर्यंत वाईड यॉर्कर टाकला, इथे धीम्या गतीने बॉल डिलिव्हर केला. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला गोलंदाजाने अमनने. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, बॉल तयार. याही वेळा आपण पहिला सेन्सिबल क्रिकेट, पुश करू और खुश राहू असं हे क्रिकेट. कारण जेव्हा 2 डॉट बॉल आले त्यानंतर मात्र सिंगल घेऊन एंड बदलणं फार गरजेचं असतं. थोडा दबाव जो आपल्या वरती आला तो कमी करायचा असतो आणि तो दबाव रिलीज करताना आपण पाहिलं या ठिकाणी विक्रमला आणि त्यानंतर प्रतीक पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. यंदाच्या हंगामध्ये आपण जर पाहिलं या रोहिंजन संघाचा प्रवास तर नक्कीच उल्लेखनीय राहिला. अनेक स्पर्धांमध्ये मग डे क्रिकेट असो किंवा नाईट क्रिकेट असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये दमदार कामगिरी या संघाच्या माध्यमातून राहिली. हा हेलिकॉप्टर आणि याही वेळा आपण पाहिला कदा मिड ऑफच्या दिशेने फटका, कमालीचं कमबॅक अमनच्या माध्यमातून होताना पाहिलं. कमी वयाचा खेळाडू संघाच्या मैदानाला धावून आला आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 17. बघा ऑन स्क्रीन कदर राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व आमचे विचुंबे गावचे कदर म्हात्रे साहेब, सुप्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या बरोबरीने आमचे दमदार आयोजक मुकेश शेठ भगत, त्यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. कदर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि कित्येक दिवसाची मेहनत त्यांची आपण पाहिली. या स्पर्धेमागची प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीला मात्र यश मिळालं. आज या स्पर्धेची चर्चा राहील संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. दमदार आयोजन मगाशी मनोहरने सांगितलं. आम्ही थिएटरमध्ये बसलो परंतु आम्हाला मल्टिप्लेक्सचा या ठिकाणी थोडासा मल्टिप्लेक्समध्ये बसल्यासारखा अनुभव मिळाला. चांगलं आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण समोर अगदी 50 फीट लांब अशी खरं LED स्क्रीन व्यासपीठाच्या मागच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. कारण खरं तर या परिसरामध्ये पहिल्यांदा हा अनुभव पाहायला मिळाला. कारण उल्वानोडमध्ये आपण फार अगोदर पाहिले होते आरा ट्रॉफीमध्ये, त्यानंतर उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये, परंतु या परिसरामध्ये पहिल्यांदा हा अनुभव LED स्क्रीनचा तुम्हाला व्यासपीठाच्या अगदी मागच्या बाजूला पाहायला मिळाला. कारण जेव्हा रिप्ले टेलिकास्ट घेतला तो तेव्हा सर्व खेळाडूंचं लक्ष त्या ठिकाणी ऑन स्क्रीनकडे येतं. चांगलं योगदान राहिलं. यावेळेला आपण पाहिला बिगिट करताना मात्र हा फटका बसला. शंकर पुन्हा एकदा आलाय. ज्या शंकरने झेल सोडला तोच शंकर आणि इथे देखील झेल सोडतोय. आणि रनआउटची संधी रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय गेलाय. आपण तिसऱ्या पंचांना इथे इन्व्हाइट करूया, चेक केलं जाईल. जीवन गावण सर आपण या प्लीज आमच्या खरं कंट्रोल रूममध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं गेलं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि नक्कीच दूध का दूध और पाणी का पाणी. लगेच आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत सोपू. खेळाडू रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. शंकरवती दबाव, त्याने दुसरा झेल सोडला. हा झेल सोपा नव्हता परंतु पहिला झेल त्याने सोपा सोडला. इथे त्याचे प्रयत्न चांगले होते आणि चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. लास्ट मुमेंटला नॉट आउट, बॅट ग्राउंडिंग झाली. पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले खेळाडू त्या ठिकाणी प्रतीक, त्यामुळे सुरक्षित राहतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील. 2 धावा मात्र या चेंडूवरती डेफिनेटली मिळतील. बॅटिंग करत असताना रोहिंजन बीट टीमला धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल पहिल्या विकेटसाठी भागीदारी झाली आहे आणि ही भागीदारी आपण जर पाहिली तर 20 वरती पोहोचले. भागीदारीपेक्षा तुमचा स्ट्राईक रन रेट महत्त्वाचा आहे. तुम्ही करंट रन रेटमध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण टार्गेट तुम्हाला मोठं करायचं आहे. तुम्ही किती चेंडूमध्ये किती जास्त धावा केल्या या महत्त्वाच्या, किती बॉल खेळले हे महत्त्वाचं नाही आहे. यावेळेला देखील बिगिट करताना हा फटका फसलाय. लॉंग ऑफ मधला फिल्डर झेल खाली आलाय. डाऊन दी बॉल, जजमेंट चुकलं आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान. अतुल भोईर यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आता थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळेल आणि त्याने देखील मोटिवेट केलं खेळाडून आपल्या हे गरजेचं आहे. चुका होत आहेत असं म्हणतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण सातत्याने जर का तुम्ही चुकाल तर तुम्ही मात्र या ठिकाणी विजयाला मुकाल. त्यामुळे तुम्हाला इथून मात्र हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि आणखीन एक जीवनदान मिळाला त्या ठिकाणी फलंदाज विक्रम पाटीलला. फुल टॉस आणि इथे मात्र फुल टोल वसूल करणारा हा फटका नटरंग स्टाईल फिरून मारला बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर लांब लचक उत्तुंग असा हा षटकार.
चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि षटकार अगदी योग्य क्षणाला मिळाला. महत्त्वाचा षटकार राहील या इनिंगमध्ये. फलंदाज आपण पाहता विक्रम पाटीलच्या बॅटमधून विक्रम त्यांना करायचा या इनिंगमध्ये धावांचा आणि इथे मात्र षटकाराने संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 28 या धावसंख्येवरती विदाऊट लॉस. ही जमेची बाजू आहे, म्हणजे एकही खेळाडू बाद झाले नाही अजूनही. त्यांच्या टीमच्या खेम्यामध्ये प्रणवसारखा आक्रमक खेळाडू आशिषला आपण पाहताय, त्यांचं येणं बाकी आहे. त्यामुळे आता इथून तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल, प्रचंड आक्रमकता सिद्ध करावी लागेल. तर एका बाजूने चांगली बॉलिंग अटॅक जो खतर अमन हातमोने टाकला होता 4 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला. इकॉनॉमिकल फिगर षटक त्याने टाकलं. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा आता महागडा ठरतोय. शंकर गायकर हा खरं तर खेळाडू, गायकवाड हा खेळाडू इथे सॉफ्ट डिसमिसलची संधी. जजमेंट चुकल्याने बॉल मागे चालला त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला, डीप कव्हर पॉइंटला. खराब फिल्डिंग, वारंवार फिल्डिंग खराब झाली आणि इथे मात्र आणखीन 4 धावा ऍड होतील रोंजन संघाच्या धावफलकामध्ये. 32 या धावसंख्येमध्ये 32 लॉस ऑफ 0 विकेट्स या षटकामध्ये. आता शंकर गायकवाड हा देखील थोडासा महागडा ठरतोय. फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. फिल्डिंग डिपार्टमेंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते अनिकेत दरे हा खेळाडू, त्यांच्याकडून मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि आता स्वतः अतुल भोईर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बरोबर कव्हर शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी डीपमध्ये जो बॉल गेला तो त्यांना अडवता आला नव्हता. त्यामुळे आता स्वतः अतुल मैदानाकडे आपण पाहिला शॉर्ट कव्हरला उभे राहिले. थोडं स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक संघाला सूचना राहील 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी आहे. त्याबरोबर 25 मिनिटात तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला डीपमध्ये आणि लास्ट मोमेंटला बॉल साईड झाला आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मात्र गेला. एका टप्प्याने बाउंडलाईनच्या बाहेर सीमा पार 4 धावा चौकार. चार धावा या ही चेंडूवरती मारला आणि इथून मात्र आकाशकडून ही चूक झाली. गोलंदाज करेल तरी काय, आता प्रश्न पडला असेल का तर संघ नायकाला. जर अशा चुका फिल्डिंग मध्ये होत असतील. यावेळेला देखील आपण पाहिला बॉल उंच चाललाय. लॉंग ऑन मधला फिल्डर डाऊन द बॉल आमिर आणखीन एक झेल सुटलाय. आता डोक्यावरती हात ठेवण्याची वेळ येईल, कारण एकही खेळाडू बाद झाला नाही. जीवनदान सातत्याने मिळाले आणि सर्वात जास्त विक्रमला मिळाले. तो एक वेगळा विक्रम त्याच्या नावावरती राहील, कारण अनेक वेळा त्याला जीवनदान मिळालं आणि इथे 2 धावा आल्या. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 खतर आपण पाहिलं त्या ठिकाणी जवळजवळ 38 धावा आल्या माफी असावी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 38 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती जाईल. मी विनंती करतो मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं उसरली गावाचे विद्यमान सरपंच नितीनजी भगतसाहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी मान्यवर विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजयजी म्हात्रे साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान करावं. खऱ्या अर्थानं मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन इथे मात्र सन्मानित केलं जाईल. उसरली ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय सरपंच नितीन शेठ भगत आणि तसेच उसरली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य तथा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय मुकेशजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते संजयजी म्हात्रे साहेब यांना इथे मात्र सन्मानित केलं जातोय. तसेच उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अमितजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते संजयजी म्हात्रे साहेब यांना इथे मात्र सन्मानित केलं जातोय. वळणार आहोत मॅचकडे. आमचे रोशन सर इथे समोचन कक्षमध्ये आहेत. धन्यवाद महबूब. आणि सेकंड स्पेलमध्ये अमनला पुन्हा एकदा इथे इन्व्हाइट केलं आणि एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा हा फटका. खराब फिल्डिंग, वारंवार खराब फिल्डिंग. बॉलर करेल काय आणि इथे मात्र आणखीन एक चौकार मिळाला आणि या 4 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला 42 या धावसंख्येवरती. अतुलभर तिकडेही गेलेत, त्यामुळे ते मेहनत किती करतील, प्रचंड मेहनत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संघ जिंकला पाहिजे. पण इथे फॉलिंग स्वीप वापराचा वापर
अगदी पडले आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला प्रतीक पाटीलने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल मात्र चालला बाउंडलाईनच्या बाहेर. फॅब्युलस फोर, चौकार. चांगलं टायमिंग, उजव्याच्या बाहेर आले, शफल झाले आणि त्यानंतर आपण पाहिला फॉलिंग स्वीपचा हा फटका. 4 रन मिळाले आणि 4 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 46 या धावसंख्येमध्ये. भागीदारी आता निर्णायक झाली आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने फुल टॉसला फक्त दिशा दिली आहे. बॉल मागे चालला, लॉंग चेस आहे मिड विकेटच्या फिल्डरसाठी, पोहोचतील तद्वर मात्र आली दुसरी रन या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 खेळाडू विनोद त्या ठिकाणी होते, आय थिंक विकेट दर्यान त्यांच्या बरोबरीने होते. विनोदजी शेलके आपण त्यांना पाहिलं का तर रिले फिल्डिंग, एकाने अडवला दुसऱ्याने उचलला आणि त्यानंतर मात्र हा थ्रो. 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी 48 या धावसंख्येवरती. अप्रतिम कामगिरी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी त्याने साकारली. 67 हा पहिला उच्चांक होता वाजे संघाच्या नावावरती. सांघिक 49 आता होतील, कारण वाईट रनने मात्र पुन्हा एकदा धावफलक थोडंसं आलतं तुम्हाला पाहायला मिळेल. 49 वरती पोहोचलाय त्या ठिकाणी रोहिंजन बी संघ. 49 लॉस ऑफ 0 विकेट. 4थं षटक आपण पाहताय. अमन आहेत त्या ठिकाणी बॉल अँड ट्रॅकमध्ये. चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील आपण पहिला 20 स्टेपमध्ये फटका चालला मागे लॉंग ऑफला. 1 रन मिळाली, एका रनने मात्र 50 कंप्लीट. अर्धशतक धावफलकावरती लागलं रोहिंजन संघाच्या माध्यमातून. गुड बॅटिंग, चांगली भागीदारी, खराब फिल्डिंग झाली त्याच्यामुळे खरं तर धावा आल्या आणि सातत्याने जीवनदान मिळाले खरं तर त्या ठिकाणी विक्रमला. आणि तो विक्रम आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. आक्रमक तुम्हाला व्हावं लागेल, कारण आता 9 खेळाडू आपल्या तंबूमध्ये आहेत शाबूत, त्यामुळे तुम्हाला आता चान्स घ्यावे लागतील. आणखीन एक यॉर्कर, अमन हतमोडेचं कौतुक करावं लागेल. सटीक यॉर्कर त्यांच्या माध्यमातून पाहिलं आणि पुन्हा एकदा अगदी गुडगा वाकवत फिल्डिंग केली आणि तिथे देखील मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलला डबलमध्ये त्या ठिकाणी परावर्तित केलं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा जय दुर्गा रोहिंजन बी टीमला धावसंख्येत झाली वाढ. तब्बल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 52. मध्यरात्र झाली आहे, थोडीशी गुलाबी थंडी आहे, त्याचा ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी फिल्डिंग टीमला व्हायला हवा, पण इथे मात्र चांगली भागीदारी आपण पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी पाहायला मिळाली. विक्रम अँड प्रतीक पुन्हा एकदा चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम कमबॅक. DPL मध्ये देखील दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं आणि याही वेळा आपण मला आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. 2 स्पेल त्याने टाकले आणि या 2 स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केला तब्बल आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 14-18 धावा खर्च करत 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 52. कृतिकेचे पावित्र्य तव राखी येले, स्वराज्य स्वप्न तव साकार येले, गरजुनिया कैलासी हिंदो सव सादरा, शुभराया तुझा आमचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकता डीजांच्या माध्यमातून आणि स्क्रीनवरती मात्र अगदी अतिशय चांगलं नयन रम्य असं कथक क्षणचित्र पाहता या गाण्याचं डीजांच्या माध्यमातून. लास्ट ओव्हरमध्ये स्वतः आता अतुल भोईर, एक्सपिरियन्स खेळाडू, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल मागे चाललाय, सिंगल घेतली, थ्रो चांगला आला, कलेक्शन सुंदर आहे अतुलच्या माध्यमातून. गेले कित्येक वर्ष अतुल भोईर यांचं योगदान डेरवली क्रिकेटसाठी चांगलं राहिलं आणि स्वतः चांगले आयोजक देखील आहेत. मग नाईट स्पर्धा असतील किंबहुना प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धांमध्ये चांगलं योगदान अतुल भोईर यांचं राहिलं आणि स्वतः बॉलिंग ट्रॅकमध्ये आलेत. 53 धावा धावफलकावधी 5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. यावेळेला मिस टायमिंग फटका आणि इथे पहिला विकेट. मोठ्या प्रतीक्षेनंतर अतुल भोईरला मात्र हा विकेट मिळाला, पहिला ब्रेक थ्रू आणि तोही 53 या धावसंख्येमध्ये. प्रणव मगातपासून बॅट घेऊन उभा होता, तिसऱ्या षटकापासून संधी कधी मिळेल त्याला संधी मिळाली. पहिला विक्रम बॅक टू द पॅव्हिलियन.
चांगल्या पद्धतीचा आपण कमबॅक पाहिला अतुलच्या माध्यमातून. सेकंड बॉलमध्ये त्यांना विकेट मिळाला. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला विकेट कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला विक्रमने वैयक्तिक 29 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं 14 चेंडूमध्ये. जबरदस्त कामगिरी विक्रमच्या माध्यमातून पाहिली. विक्रम त्याच्या नावावरती राहिला झेल सुटण्याचा. त्याचे झेल सुटले गेले, त्याला जीवनदान मिळाले आणि त्याने 29 केल्या. याही वेळा आपण पहिला पायात टाकलं. बॉल ऑन साईडला, फटका गॅप मध्ये चाललाय, फिल्डिंग खराब, बॅकअप मिळालं, क्या बात आहे. निर्णायक क्षणाला मात्र कल्पेश शेलकेने लास्ट मोमेंटला बॉलला अडवलं आणि इथे मात्र 2 धावा. चौकार गेला असता तर मात्र अतुल भोईरांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आणखीन खरं तर त्या ठिकाणी टेन्शन पाहायला मिळालं असतं. कल्पेश, अभिनंदन बॉल अडवल्याबद्दल, तुमचं देखील आभार. टेन्शन आलं असतं आणि 67 हे हायस्ट आहे. आणि इथे आपण पाहता आता पण धावा धावफलकावरती 55 एज अँड टेकन. पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेट. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, ओल्ड इज गोल्ड. अतुल भोईरनं केलं कमबॅक आणि किन एक धक्का दिला रोंजन बी टीमला. चला मी विनंती करेन फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55 धावा धावफलकावरती. आता या बॉल नंतर आपण अनाउन्समेंट करू पुढचा सामना कोणता असेल, कारण जास्त धावा एका इनिंगमध्ये संघाच्या असेल त्याला बाय आहे. त्यामुळे आतापर्यंत 67 हा दुसऱ्या सामन्यामधला हायस्ट आहे. पहिला संघ जो आहे नौपाडा, आपण रिपोर्टिंग करा त्यांच्या आगेच कोणता संघ असेल, बोर्ले की वाजे, हे 2 चेंडू सांगतील. पण नौपाडा संघाचा कॅप्टन आपण या, बोर्ले संघाचा कॅप्टन आपण या. आणि इथे पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चाललाय, बघा किती टेन्शन आहे अतुल यांना. आणि इथे मात्र रनआउटची आणखीन एक संधी. आशिष पाटीलचा विकेट मिळाला. सांघिक यश मला या षटकामध्ये टीम डेरवलीला. आता 1 बॉल बाकी आहे. चला कॅप्टन नौपाडा आणि एक कॅप्टन बोरले, चला दोन्ही कॅप्टन या टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती राहील दोन्ही कॅप्टन श्रीदत्त नौपाडा आणि एका बाजूने श्रद्धा एंटरप्राइजेस जय हनुमान बोरले, दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीत सामना 4 ओव्हरचा राहील, त्यामुळे दोन्ही कर्णधार. विनंती राहील नौपाडा आणि संदेश पाटील बोरले आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढच्या सामन्यात आपण टॉस करणार आहोत. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. शेवटच्या बॉलवरती केला ब्लास्ट. शेवट गोड करणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. टोटल धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 3 गडी बाद 62 धावा. नौपाडा संघ लवकरात लवकर या. पहिला चेंडू पडण्या अगोदर आपण इथे रिपोर्टिंग करायचं. आपण टॉस साठी जाऊया. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील आमचे मित्र मेहबूब. धन्यवाद. संघ आणि श्रीदत्त नौपाडा या 2 संघ दरम्यान नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय सन्मान्य अतिथी मान्यवर विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य संजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. बोरले विपक्ष श्रीदत्त नौपाडा या 2 संघ दरम्यान नाणेफेक केली जाते. एक बिग फाईट, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. सन्मान्य अतिथी मान्यवर संजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टेल नाणेफेक जिंकलाय बोरले संघानं. आम्ही जॉईन होणार आहोत. बोरले संघाचा संघ नाही, खऱ्या अर्थानं पहिला सामना नौपाडा संघानं चांगल्या पद्धतीनं जिंकलाय. 4 षटकांचा सामना असेल. त्या 4 षटकामध्ये तुमची कशा पद्धतीने रणनीती असेल? नक्कीच आम्ही फिल्डिंग करू, कारण की आम्ही लास्ट टाइम पण चेस केला, तर आता पण चेस करण्याचा प्रयत्न करू. येस, आता तुम्ही फिल्डिंग चॉईस केले. आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कारण श्रीदत्त नौपाडा चांगला खेळ करत आहे सध्याच्या घडीमध्ये. आमचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आता आम्ही जोडणार आहोत श्रीदत्त नौपाडा संघाचे संघनायक. खऱ्या अर्थानं बोरले संघ खूप इन्फॉर्म आहे. आतापर्यंत तुम्ही बोरले संघाविरुद्ध किती वेळा खेळलात? प्रथमच लढत आहे. प्रथमच लढत तर खूप जबरदस्त आहे. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तुमच्या वाटेला आले फलंदाजी. कित्येक धावापर्यंत तुम्ही मजल माराल?
55 ते 60 धावा काढण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. तर विनंती असेल या गणेश कोहली पहिल्या मॅचचा सामनावीर ट्रॉफी देण्याचं बाकी राहिलं होतं गडबडमध्ये. नौपाड संघाचा गणेश कोहली सामनावीर ठरला होता. मी विनंती करेन आपण यायचं आहे आणि मी सामनावीर देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमितजी भगतसाहेब. मी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. चला पहिली जोडी लगेच मैदानाकडे पाठवा प्लीज. डेरवली 63 टार्गेट आणि पहिली जोडी मैदानाकडे पण तात्काळ पाठवा. सामना सुरू करायचा आहे. खऱ्या अर्थानं आजच्या 4थी दिवस या रजनीमध्ये खूप चांगल्या पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. सत्यवानजी काकडे सर आहेत, जीवनजी गावण सर आहेत, आमचे द्वारकानाथजी चोरगे सर खूप चांगली आम्हाला सपोर्ट केला आहे आणि चांगला ऑफिशियली पंच आम्हाला मिळालेत. खऱ्या अर्थानं समालोचनामध्ये आमचे सिनियर समालोचक सागरजी मांडवकर सर खूप त्यांची अप्रतिम मेहनत राहिली या स्पर्धेसाठी आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळते ताऱ्या गावाचा एक गोड आवाज रोशन पाटील सर आणि नवी मुंबईचा गोड आवाज नितीश भोईर आणि वाजे गावाचे आपल्याला पाहायला मिळतील मनोहर पाटील. या सर्वांचा आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रोशन सर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जर तुम्ही पाहिली ना तर संपूर्ण रायगडामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चर्चा असणारी ही स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं गतवर्षी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या वतीने केला जातोय आणि यंदाचं तुम्ही जर ट्रॉफी पाहिली ना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तर काहीतरी वेगळं आहे. सर्वांचं मन वेधून घेणारी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अप्रतिम खरं ही ट्रॉफी आहे. मासाहेब जिजाऊंचा हात आणि त्यावरती खरं तर आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट आणि तलवार, ज्या तलवारीने मात्र अनेक शत्रूंवरती वार केले आणि त्याचबरोबर राजमुद्रा त्या देखील ट्रॉफीमध्ये आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आणि शिवनेरी किल्ल्याचा कदर डाचा आपण पाहताय आणि बरोबर साईडला राजमुद्रा. अप्रतिम अशी ही ट्रॉफी आणि आयोजकांचं खरं कौतुक करायला गेलं. ही युनिक संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ही ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल. अप्रतिम. आणि पहिल्यांदा आपण पाहिलं आहे एखाद्या स्पर्धेमध्ये अशी ट्रॉफी आणि त्याच्यावरती आपण पाहता आपल्या स्वराज्याचा भगवा डौलाने फडकतोय तोही पाहायला मिळतो आणि अप्रतिम अशी कदर ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 63चा आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रतिषटक 12.60 हा रेकॉर्ड रन रेट राहील. आणि पहिली जोडी मैदानाकडे आपण पाहता अमीर आणि त्याच्या बरोबरीने आशिष मुंडे. गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी आला आशिष पाटील. हा करदर खेळाडू उंच देहबोलीचा हा गोलंदाज. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला फटका अमीरने खेळून काढलाय. ऑन ड्राईव्ह करताना आपण त्याला पाहिलं आणि बरोबर वाडी स्लॉंगॉनला प्रणव उभे होते. 1 रन आली. आशिष मुंडे हा खेळाडू त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. पहिल्या विकेटसाठी जी विक्रम आणि प्रतीकमध्ये भागीदारी झाली तशी जर का भागीदारी दोन खेळाडूंमध्ये झाली तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या आतमध्ये करावा लागेल. टीम डेरवलीला मानसी स्पोर्ट्स डेरवली हा संघ आपण मैदानामध्ये पाहताय. तेच सरळ बॉल क्या बात आहे. फुलर लाईनचा बॉल टप्पा पडला थोडा आत आला. इन कटर बॅट अँड पार्टच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित असा हा बॉल आपण पाहिला आशिषच्या माध्यमातून. वेगी होता आणि टप्पाही चांगला होता आणि त्यामुळे आपण जर पाहिला हा डॉट बॉल. तेच सरळ गोलंदाजी. अशा गोलंदाजासमोर तुम्हाला 20 स्टेपमध्ये बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच अँगलने फुटवर्क नाहीये आशिष मुंडेकडे. दोन्ही बॉल ज्या पद्धतीने तो खेळण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये फुटवर्क नव्हता. फुटवर्क फार महत्त्वाचा. तुम्हाला शफल क्रॉस व्हावं लागेल किंबहुना तुम्हाला स्टेप आउट होऊन फटके खेळावे लागतील तेव्हाच तुम्ही गोलंदाजाला डॉमिनेट करू शकता. आणि इथे मात्र आपण पाहिला सलगचे 2 डॉट बॉल आणि आशिष मुंडे त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, क्षमता आहे. तो अतिशय घातक खेळाडू आहे आणि तो मात्र स्टॅकिंग एंडला सलगचे 2 डॉट बॉल खेळतो. प्रेशर राहील या फलंदाजामध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये यॉर्कर. यावेळेस आपण पाहिला फुल फेस ऑफ द बॅट. मिड ऑफला हा फटका डिरेक्ट हिटची संधी आली आणि इथे मात्र तुम्हाला नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. स्टम्प्सला हिट न होता बॉल मागे चालला आणि तिथे मात्र रन कंप्लीट झाली. 1-2 धावा धाव फलकावधी लागताना पाहायला मिळतील. सुरुवात दमदार करावी लागेल कारण टार्गेट मोठा आहे आणि बघा यानंतर
पुढचा सामना असेल बोर्ले विपक्ष नौपाडा आणि त्याच्याही पलीकडे विनर टीम विपक्ष संघ असेल वडगर. अशी लढत. यावेळेला फटका चांगला आहे, बॉल बॅक ड्राईव्ह. मी या फटक्याचा उल्लेख केला कारण दोन फिल्डर जे 30 सर्कलच्या बाहेर होते ते एक मिड विकेटला होता, एक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला होता आणि फक्त मिड ऑन समोर होता आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका आमिरच्या माध्यमातून पाहिला. 4 धावा. क्लास या फटक्यामध्ये पाहिला आणि तिथे मात्र चौकार मिळाला. मानसी स्पोर्ट्स डेरवली या टीमला. धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. याही वेळा आपण पहिला बॉल चालला बॅट अँड पॅडच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू टाकला आशिषने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. बिनबाद 6 धावा. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये तब्बल 57 धावांची गरज. नेहरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय रोंजन संघाचा खेळाडू प्रथम घरत. पहिलं षटक आशिषने टाकलंय. सेकंड ओव्हरमध्ये आता प्रथम आलाय आणि टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 6. 57 करायच्या येणाऱ्या 24 बॉलमध्ये. प्रयत्नाती परमेश्वर. तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील धावांचा पाठलाग करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस. फक्त दिशा दिली, बॉलला टर्न केला, मिड विकेट क्षेत्राकडे बॉल गेला आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल रन ऍड होईल. सिंगलने मात्र फारसा दबाव पडणार नाही रोंजन संघावरती कारण टार्गेट मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल धावांचा पाठलाग करत असताना. ज्या चुका फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये झाल्या पहिल्या सत्रामध्ये त्या चुकांमुळे हे टार्गेट मोठं झालंय. त्यामुळे या धावांचा पाठलाग करायची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि तो प्रयत्न आता करावा लागेल आमिरला, त्याच्याबरोबर आशिष. याही फलंदाजाला आणखीन एक चांगला फटका. मिड ऑफच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलाय आणि बॉल मात्र चालला सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बोलाते हैं. शोभून दिसे द्वारका माई तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येती भक्तांच्या ठाई. याही वेळा आपण पाहिला मध्ये फटका होता, थोडासा वाईड गेला बॉल. थोडासा आपण जर पाहिलं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळले असं तर कदाचित चौकार मिळाला असं कारण फिल्डर त्या ठिकाणी होते. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन मिळालं. 1 रन मात्र मिळाली. 1 रनने स्ट्राईक रोटेट झाली. धावा आपण जर पाहिलं धावफलकावरती आहेत आतापर्यंत जर पाहिले तर त्या ठिकाणी तब्बल 12 धावा. 12 लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या विकेटसाठी 12 धावा आल्या. मागच्या इनिंगमध्ये देखील दमदार सुरुवात पाहिली. स्विचिटचा प्रयत्न आणि यावेळेस फटका चांगला आहे. आशिष मुंडे क्या बात है. धाडस दाखवलं आणि इथे मात्र प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन या फटक्यामध्ये पाहिलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. 4 धाब्यासाठी आला चौकार. लेग ब्रेक होता आणि फलंदाजासाठी देखील तो आपण पाहिला लेग ब्रेक राहिला आणि बरोबर खेचून मारला विथ द टर्न हा फटका पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन आपण पाहिलं स्विचिटचा फटका. प्रॉपर टायमिंग झालं. आतमध्ये येणारा बॉल स्लॉटमध्ये आला आणि त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल काय असेल. यावेळेला ऑन साईडला गुडघा वाकवत खेचून मारलाय. फ्लायटी अँड मायटी. मी मगाशी म्हटलं की तर हा खेळाडू त्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे. तो आशिष मुंडेचा क्लास या फटक्यामध्ये पाहिला. फलंदाज आहे जकास. षटकार.
ही ओम साईराम बोलतो. ओम साईराम. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. साई भक्तांना डेडिकेट करणारे हे गीत. चांगली बॅटिंग. आता आशिष मैदानाकडे साकारतो. आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा परंतु बॅटच्या टो एंडला बॉल लागला. मागे चाललाय. डीप बॅकवर्ड स्पर्लेला पाठलाग केला बॉलचा. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. चांगलं कमबॅक आशिष मुंडेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा याही बॉलवरती मिळाल्या. या 2 रनने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती लागल्या. त्या ठिकाणी तब्बल 24 म्हणजे या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. मोमेंटम मिळालाय आता मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाला. येणारे बॉल असेल 18. विजयासाठी तब्बल करायच्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिल्या 39. सध्या क्रेज आहे बैलगाडा शर्यत क्षेत्राचा. नुकताच एक रेकॉर्ड झाला. माणुसकीचं उत्तम दर्शन. जनावरांवरती प्रेम किती असतं. सप्त हिंद केसरी मन्या यांच्याकडं 10व्याला की प्रचंड गर्दी आपण पाहिली घाटावरती. हे प्रेम आहे आता बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्र बंद करण्याचा प्रयत्न केला त्यांना हा चोख प्रत्युत्तर आहे. अगदी मुलाप्रमाणे जपलं जातं. ऑन साईडला हा फटका शॉट पूल करताना मात्र मागेचा बॉल मिडविकेटला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा. लेझी क्रिकेट थ्रो लेझी झाला आणि त्यानंतर 2 धावा त्याच मुमेंटला घेतल्या दोन्ही खेळाडूने. 2 रन इथे मिळाल्या. आशिष पाटील ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या तो सेकंड स्पेलमध्ये आलाय. आता येणारे बॉल असेल 17. विजयासाठी तब्बल 37 धावांची गरज. इथून 13.00 हा रिक्वायरमेंट होता 3 षटकामध्ये. पहिल्या बॉलमध्ये 2 आल्या. आमिरला आता आपला क्लास आपली गुणवत्ता आपली आक्रमकता सर्व काही सिद्ध करावं लागेल तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. महबूब सागर मांडवकर आमचे मित्र नितेश त्रिवेणी संगम ऑन स्क्रीन स्पर्धेचे समालोचक. या बॉलला देखील स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा विसेपमध्ये फटका बॉल मागे चाललाय आणि या डीपमध्ये प्रोटेक्शन मिळेल. 1च रन या चेंडूवरती मिळेल. 1 रनने मात्र संघ थोडासा पुढे जाईल. आता कॅल्क्युलेशन काय असेल. 16 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा म्हणजे चेंडू आणि धावांमधलं अंतर 20 आहे. आणि हे अंतर तुम्हाला कमी करायचं असेल तर किमान 3 मोठे फटके तुम्हाला या मॅचच्या दरम्यान खेळावे लागतील तेव्हा या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि हा प्रयत्न आशिष मुंडेला करावा लागेल ज्याने मागच्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी केली प्रथमच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा तेच तरळ बॉल. क्या बात आहे. बॅकअप बघा किती सुंदर आहे. अप्रतिम. किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या कारण या मैदानाची आउटफील्ड आहे फास्ट आणि जर बॉल सुटला असता तर लॉंग स्टॉपला गेला असता नॉन स्टॉप आणि 4 धावा मिळाल्या असत्या. आणि इथे मात्र चांगलं कमबॅक चांगली फिल्डिंग. बॉल थांबवलाय. अलर्ट राहावं लागतं त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला शॉट थर्ड मॅनला. 1च रन इथे मिळाली. आता 15 चेंडूमध्ये 35 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये पण येताना बाद आहे. 15-35 थोडासा सामना जड होत चाललाय डेरोली संघासाठी. आक्रमक व्हावं लागेल. फलंदाजांना आणखीन एक तेज तरार बॉल. फास्ट अँड फ्युरियस बॉल. लेंथ बॉलचा वापर गतीनं बीट केला आमिरला. आणि आता येणारे बॉल असे 14. विजयासाठी तब्बल 35 धावांची गरज. 14 बॉल आणि 35 धावा. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. जर प्रयत्न तुम्ही केले या मॅचच्या दरम्यान तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि जर तुम्ही प्रयत्न सोडले तर तुम्हाला मात्र पराभवाला सामोरे जावं लागेल. आणखीन एक डॉट. प्रेशर आता वाढू लागलाय डेरवली संघावरती डॉट बॉलचा. 13 बॉल 35. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण येताना पाहता. याच मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये आय थिंक 30+ रन वाचवल्या होत्या. उसारली संघाने रेकॉर्ड केला आणि उसाटणे संघाने देखील धावा वाचवल्या होत्या. परंतु इथे धावा देखील झाल्या. मोठं टार्गेट देखील चेस झालं. त्यामुळे हा मैदान जर आपण पाहिला तर ऐतिहासिक आहे. आणि या क्रीडांगणामध्ये मात्र अनेक रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. टोकर्शर यॉर्कर आणि दांडी गोल केली त्या ठिकाणी आमिरची. आणखीन एक धक्का. पहिला धक्का माफी असावी. हा पहिला खेळाडू बाद झालाय. आता 12-35 या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 4. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या आशिषने 6. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च करत एक खेळाडू बाद करत इकॉनॉमिकल स्पेल दाखवला या ठिकाणी आशिष पाटीलने.
तर आदेश मुंडे कोळके यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर रोशन उद्या सुपर 8ची रात्री आणि उद्या रॉयल दमदार एंट्री ज्यामध्ये पनवेलचे भाग्य विधाते कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर, उद्या बैलगाडा शर्यती शौकीन राहुलभाई पाटील आणि दीपक पाटील राधे एंटरप्राइजेस, आणि उद्या अनेक राजकीय रील स्टारची रॉयल एंट्री पाहणार आहोत. दमदार खदर आयोजन आणि तेवढंच चांगलं दमदार नियोजन तुम्हाला या स्पर्धेनिमित्तानं पाहायला मिळेल. 12:35 इथून पुढचा प्रवास थोडासा खडतर राहील डेरोली संघासाठी, कारण प्रणवचं एक षटक तेही महत्त्वाचं आहे. आशिष मुंडे त्यांना मात्र आता आक्रमण करावं लागेल. 12 बॉल 35, तेच तर बॉल यावेळी देखील मोबाईल डाव्याच्या बाहेर चालला आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. जितका वेग त्या वेगाला तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल, टायमिंगमध्ये तुम्हाला भर द्यावा लागेल. पहिला वाईड टाकला, आता शेवटचे बॉल 12, विजयासाठी तब्बल 34 धावांचं समीकरण मैदानामध्ये पण येताना पाहता. मॅच ऑन आहे, परंतु डेरोली संघासमोर मात्र एक मोठं आव्हान आहे. 12-34चं कॅल्क्युलेशन. यॉर्क क्लीन बोल्ड, त्रिफळाची दांडी गुल, अगदी 2 पायांच्या मधून बॉल गेला त्या ठिकाणी यष्टांवरती. फर्निचर डिस्ट्रॉइड. आणखीन एक खेळाडू बाद, आशिष मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. गतिशील विचारांचे कृतिशील नेते आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महामेरू सन्माननीय हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलंय. आणि आता 11 मध्ये तब्बल या ठिकाणी 34 धावांचं समीकरण. 11 बॉल 34 मैदानाकडे चालला. वन ऑफ द लेजंड, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे आक्रमकता, तो अतुल भोईर मैदानाकडे चाललाय. आता काय करेल? 2 भावांची जोड्या बघा. पिंट्या दादा जोशमध्ये आलेत, त्यांना आपण पाहताय. खरं तर जोश त्यांचा पाहायला मिळाला. एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. आणि ह्या जय श्रीरामाचा जयघोष त्या ठिकाणी करतात पिंट्या दादा, त्यांना आपण पाहू शकाल. 11 बॉल 34. आता अतुल भोईर मैदानाकडे आलेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनची पाहणी करत असताना त्यांना आपण पाहत आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत 3. यॉर्कर लेनचा बॉल, ड्राईव्ह लेंथमध्ये बॉल, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. गती भरपूर प्रणवकडे. सिंगल घेत एंड बदलला. या सिंगलने मात्र फारसा दबाव प्रेशर पडणार नाही रोंजन संघावरती, कारण दिल्ली अभी भी दूर है. आणि या दिल्लीचा प्रवास तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला काउंटर अटॅक किंवा एरियल अटॅक तुम्हाला या मॅचच्या दरम्यान करावा लागेल. हवाई सफर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. क्षमता आहे या दोघांकडे. आकाश आणि अतुल, अमीरबाद झाला 3 भाऊ या संघामध्ये. जसे पंकज राहुल प्रसाद जावळ्याचे, तसे करत तिघे भाऊ या संघासाठी नेहमी त्यांचं चांगलं योगदान. आता आकाश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण येताना पाहत आहे. 10 चेंडूमध्ये 33 धावा, 33 रन. रिमेनिंग 10 बॉल स्टेप आउट झाले होते आणि बरोबर शॉट ऑफ लेन बॉल टाकला. बॉल बॅटरचा स्टान्स रीड केला आणि त्यानंतर मात्र बॉल रिलीज करताना अकूट टप्प्याचा बॉल आपण पाहिला, लेंथ कमी केली आणि बीट केलं फलंदाजाला. बाउन्सरचा वापर, शॉट ऑफ लेन बॉलचा वापर केला. 9 चेंडूमध्ये आता 33 धावाचं कॅल्क्युलेशन. चांगलं माइंडसेट आहे प्रणवचं. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. यंदाच्या अंगामध्ये आपण पाहिलं नागाव 40+ मैदानात आपण पाहिलं, त्याला बाईक मिळाली. 2 क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याला बाईक मिळाली. आणि इथे आपण पाहताय खरं तर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रेशर आता फलंदाजांमध्ये राहील. 8 चेंडूमध्ये आता 33 धावा. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. लक्षात द्या, अतुल भोईर आणि आकाश भोईर समोर डिलिव्हरी टीम. प्रत्येक संघाला विनंती राहील, अंपायर्स कॉल अंतिम कॉल. आणि 8-33 सर वाईड आहे. यस, वाईड बॉल कॉल माफी असावी. तेव्हा आता 9-32चं हे कॅल्क्युलेशन राहील. 9 चेंडूमध्ये 32 वाईड बॉल कॉल. थोडा उजव्याच्या बाहेर जरा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. आणि इथे मात्र आता 9 चेंडूमध्ये 32. त्याला स्पीडअप करा प्लीज, थोडी घाई करा.
उशीर होता आज, ऑलरेडी उशीर झाला, त्यामुळे प्लीज सर्व संघाला सूचना राहील, थोडा आपण आम्हाला सहकार्य करा. ओव्हर द विकेट प्रणव तयार. याही वेळा आपण पहिला फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला लॉंग ऑफ मध्ये अलॉंग द कार्पेट. फक्त सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना मात्र थोडे मागे राहिले अतुल आणि इथे रनआउटचा विकेट. सांघिक यश, प्रेशर आता हळूहळू वाढत चाललंय मानसी स्पोर्ट्स डेरोली टीम वरती. खेळाडू बाद झाला अतुल. आता येणारे बॉल असतील 8, विजयासाठी तब्बल 31 धावांचं कॅल्क्युलेशन. आठ बॉल 31. कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम, त्यांना पुन्हा एकदा आपण खरं तर नमन करूया. 8 बॉल 31. सामना थोडासा जड झालाय. धीम्या गतीने बॉल टाकलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, ऑन साईडला हा फटका. डीपमध्ये फिल्डर आहेत, फक्त सिंगल. आता मात्र आपण जर पाहिलं 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 30 धावा. 7 बॉल 30 म्हणजे 5 षटकार या मॅचच्या दरम्यान खेळावे लागतील आणि हे 5 षटकार खेळणं या मध्यरात्रीमध्ये तितकं सोपं नसणार आहे. मोठं आव्हान आहे, एक मोठी अग्निपरीक्षा फलंदाजांसमोर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ अनप्रेडिक्टेबल. नवीन फलंदाज आपण पाहत आहे अनिकेत दरे स्ट्रायकिंग एंडला. 7 बॉल आणि 30 धावाचं कॅल्क्युलेशन. याही वेळा आपण मला बॉल मागे चाललाय, एज लागून नशिबाचा चौकार नक्की मिळाला. परंतु या मॅचमध्ये कमबॅक होईल का? कारण 6 मध्ये 26 करायचे आणि मैदानाच्या आतमध्ये अजूनही आकाश भोईरबा आहे. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता, त्याची क्षमता त्याला या मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. अंतिम 6 बॉल 26 धावा. बरोबर 9 वाजता मथुर बैलाचे मालक, वाऱ्याच्या वेगाने पळणारा मथुर बैल आणि त्या बैलाचे सुप्रसिद्ध मालक राहुलभाई पाटील अडिवली यांची उद्या रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बरोबर 9 वाजता त्यांची धमाकेदार रॉयल एंट्री. लास्ट ओव्हरमध्ये त्या गोलंदाजी मार्कवर त्याला प्रतीक आणि समोर असतील आकाश. 6-26 किमान 4 षटकार या 6 चेंडूमध्ये तुम्हाला खेळावे लागतील, तेव्हाच धावांचा पाठला केला जाऊ शकतोय. मथुर बैलाचे बिग फॅन निकू भगत, सौरभ भगत, हर्षद भगत त्यांना आपण पाहत आहे. या बैला स्टेप आउट झाले. मॅच ऑन आहे, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 5 बॉल आता 20, कहाणी में ट्विस्ट. त्यात स्टेप आउट झाले आणि बरोबर बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आकाश. आणि तदनंतर मात्र हा फटका त्याने एक्झिक्यूट केला. लॉंग ऑनला क्लिअर करत आमच्या संगीत कक्षामध्ये जिथे नितीन आहेत त्यांच्या दिशेने हा फटका पाहिला आपण आणि 6 धावा आल्या. 5 चेंडूमध्ये आता 20 धावा. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल 20. आता हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल का? मी मगाशी प्रेडिक्शन केलं किमान 4 षटकार मारावे लागतील. अनेक असे उलटफेर या संघाने केलेत. डेरोली संघाने 25 बाईकची स्पर्धा मुरबीच्या नगरीवरती पाहिली. क्वालिफायर सामन्यामध्ये हा संघ पराभूत झाला, अन्यथा बाईक्स त्या गावात आल्या असत्या. एवढा दमदार काय या टीमच्या माध्यमातून पाहिला. पुन्हा एकदा धमाका. पण इथे एलिव्हेशन मिळालं नाही, अंतर कमी कापलंय आणि प्रणवच्या हातामध्ये झेल दिलाय. झेल बाद झाला आकाश. प्रयत्न चांगले होते, खेळाडू बाद. अजून एक धक्का बसेल टीम डेरवलीला. चेंडूमध्ये 20. शंकरला आता इन्व्हाइट केलं. शंकर ज्या चुका फिल्डिंगमध्ये केल्यात त्या चुकांना पुन्हा एकदा सुधारण्याची संधी आहे. जर या धावांचा पाठलाग केला शंकरने तर कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे. अष्टपैलू खेळाडू आणि तो मात्र आता मैदानाकडे चाललाय. अगदी कमी वयाचा परंतु घातक
डेरोली संघाचा शंकर गायकवाड तो मात्र मैदानाकडे चालला. 4 बॉल 20. अभी नाही तो कभी नाही. एखादा डॉट बॉल जर इथे आला तर पूर्णपणे प्रेशर क्रिएट होईल मानसी स्पोर्ट्स डेरवली या संघावरती. आणि अजून ही संधी आहे हिरो बनण्याची, नामी संधी. जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळेल. आणि या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करेल का शंकर गायकवाड. 4-20. आतली कडा घेतली, बॉल मागे चाललाय. क्विक सिंगल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता. एकच रन आली. आता 3 बॉल 19. 3 चेंडूमध्ये 19 कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. सामना सोपा झालाय रोहिंजन संघासाठी. आशिषने टाकली 2 षटकं, तीच महत्वाची होती. त्या 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केला त्याने 10. आणि इथे स्विंग आणि मिस. अजून एक डॉट. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता बाकी आहे. 2 बॉल 19 हे समीकरण. नेक्स्ट मॅचसाठी बोरले आणि नौपाडा. चला टीम रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. टॉस देखील झालाय. सामना लगेच सुरू करायचा. सामना संपला की मैदानात आपण ताबा घ्या. आय थिंक बोरले संघाने फिल्डिंग संदेश. श्रद्धा एंटरप्राइजेस जहरमान बोरले या टीमने मात्र टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. सामना 4 ओव्हरचा राहील आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे श्रीदत्त नौपाडा या टीमला. शेवटचा बॉल फक्त आणि फक्त औपचारिकता. या सामन्यावरती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलाय तो म्हणजे जयदुर्गा रोहिंजन बी टीमने. अभिनंदन टीम रोहिंजन. हार्ड लक टीम मानसी स्पोर्ट्स डेरवली. आपला या स्पर्धेतला प्रवास संपलाय त्याबद्दल आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढच्या मॅचसाठी रोहिंजन टीमला देखील आपण या शुभेच्छा. तर सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच 1 विकेट घेणारा प्रतीक ठरलाय या सामन्याचा हिरो. ओपनिंग ब्लास्ट